क्वेश्चन नंबर 4 3x minus y is equal to 2 आणि 2x minus y is equal to 3. पहिले इक्वेशन घ्या. 3x minus y is equal to 2 म्हणजे minus y is equal to 2 minus 3x. x ने आपलं मायनस ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय येणार y is equal to 3x minus 2 म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली 3x minus 2. इकडे लक्ष द्या 3x minus 2. आता करा कॉलम नवीन व्हॅल्यू नाही 3x minus y is equal to 2. 3x minus y is equal to 2 आपण इथे लिहून घेतलं. हा 3x तिकडे गेला 2 मधून मायनस झाला म्हणजे मायनस y is equal to 2x मायनस y is equal to 2 minus 3x. क्लियर आहे का. मग मायनस ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं आपलं सॉरी मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला मायनस ने. मग हे काय झालं मायनस मायनस झाला प्लस y झाला प्लस तर 2 झाला मायनस आणि मायनस 3x झाला प्लस 3x. क्लियर आहे का. म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली 3x minus 2 बरोबर का. इथं x इथं y इथं xy. चला इकडे लक्ष द्या. किती हो x ची व्हॅल्यू सांगा. 4. असं 4-5 कशाला छोटे छोटे व्हॅल्यू घ्यायच्या. 4-5 घेतल्या तर मग ग्राफ तितका मोठा होईल ना तो पानाच्या बाहेर जाईल. छोटे छोटे व्हॅल्यू घेऊ आपण. आता x ची व्हॅल्यू घेतली आपण -1 घेतली. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली y is equal to 3x minus 2 बरोबर का. x ची व्हॅल्यू घेतली -1. x ची व्हॅल्यू -1 घेतली. आता बघा x ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर y is equal to 3 into bracket -1 - 2 बरोबर का. म्हणजेच काय होणार प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन y is equal to -3 - 2. कळालं का. कळालं काय झालं म्हणजेच y is equal to काय येणार -5. मायनस मायनस ऍडिशन होणार साइन तसंच -5 बरोबर का. x ची व्हॅल्यू 0 घेतली आपण. x ची व्हॅल्यू 0 घेतली. किती घेतली 0 घेतली. मग y is equal to 3 multiply by 0 minus 2 म्हणजे याचा 0 होणार पूर्ण म्हणजे y is equal to काय येणार -2. समजलं का. y is equal to -2. x ची व्हॅल्यू 1 घेतली. x ची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली. इकडे लक्ष द्या. आता फार महत्वाचं आहे बरं का. y is equal to 3 multiply by 1 minus 2. इकडे लक्ष द्या. y is equal to 3 minus 2. y is equal to मायनस प्लस काय होणार मायनस होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच काय +1. y is equal to काय आलं मग 1 आलं. आता x ची व्हॅल्यू 2 घेतली आपण. x ची व्हॅल्यू 2 घेतली. x ची व्हॅल्यू 2 घेतल्याच्या नंतर काय होणार इकडे लक्ष द्या. y is equal to 3 multiply by 2 minus 2 म्हणजेच y is equal to 6 minus 2 म्हणजेच y is equal to किती येणार y is equal to 4 म्हणजे पहिली व्हॅल्यू काय मिळाली -1 - 5. दुसरी व्हॅल्यू 0 - 2. तिसरी व्हॅल्यू 1 बरोबर आणि चौथी व्हॅल्यू 2 आणि 4. समजलं. इकडे लक्ष द्या. आता दुसरं इक्वेशन काय आहे 2x - y is equal to 3
म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 2x म्हणजेच वाय इज इक्वल टू 2x मायनस 3. वायची व्हॅल्यू काय मिळाली 2x मायनस 3. आता ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूवरून आपल्याला काय करायचं दुसऱ्या इक्वेशन साठी ऍक्सिस काढायचा तर त्याचे पॉइंट डिसाइड करायचे आहे. x ची व्हॅल्यू 0 घेतली. x ची व्हॅल्यू काय केली 0 घेतली. x ची व्हॅल्यू 0 घेतल्याच्या नंतर y इज इक्वल टू 2x मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 0 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू मायनस 3. बरोबर का? y इज इक्वल टू काय आलं मायनस 3. दुसरी व्हॅल्यू घेतली y ची 2. y ची व्हॅल्यू दुसरी काय घेतली आपलं x ची व्हॅल्यू काय घेतली 2. x ची व्हॅल्यू 2 घेतली म्हणजे y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 3. समजलं का? हे असं बघा आता 2 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजेच y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू काय आलं 1. x ची तिसरी व्हॅल्यू घेतली 3. x ची व्हॅल्यू काय घेतली 3 घेतली. x ची व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू घेतली 3. y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 3. इकडे लक्ष द्या y इज इक्वल टू 6 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू किती 3 म्हणजे y ची व्हॅल्यू सुद्धा किती आली 3 आली. बरोबर का? x ची व्हॅल्यू घेतली 4. x ची व्हॅल्यू घेतली 4. इकडे लक्ष द्या y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 3. y is equal to 2 multiplied by 4 minus 3. y is equal to 4 2 is 8 minus 3 म्हणजे y is equal to किती आले 5. y ची व्हॅल्यू 5 मिळाला का? 4 व्हॅल्यू 0 minus 3 2 1 3 3 4 5. चला ग्राफ काढायला सुरुवात करा. चला पटापट. चला इकडे लक्ष द्या. स्केल लिहून घ्यायची. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ द ऍक्सिस. आडवा ऍक्सिस काढायचा y आणि उभा ऍक्सिस आडवा ऍक्सिस काढायचा x आणि उभा ऍक्सिस काढायचा y. आलं का लक्षात? आता पहिलं इक्वेशन काय 3x मायनस y इज इक्वल टू 2. त्याचे कुठले कुठले पॉइंट घेतले आपण x चा मायनस 1 घेतला. हा x चा मायनस 1 आणि y चा मायनस 5. पॉइंट थोडे जवळ जवळ झाले थोडे लांब करू आपण. 1 2 3 4 आणि 5. x चा मायनस 1 आणि y चा मायनस 5 हा झाला पॉइंट. ओके. दुसरा x चा 0 आणि y चा मायनस 2. ठीक आहे हा झाला पॉइंट. ओके. तिसरा 1 दोघांचा 1 प्लस 1. ओके हा झाला पॉइंट. चौथा दोघांची स्केल सारखी घ्यायची. आता हे जास्त अंतर झालं हे कमी अंतर झालं. आता थोडीशी तिरपी लाईन येणार. तुम्हाला सरांची चुकली. ग्राफ पेपरवर बरोबर येणार ही लाईन. ग्राफ पेपरवर लाईन बरोबर येणार. लक्ष द्या आता. x चा 2 आणि y चा 4. 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 हा घ्या आता
हे बघा आली का बरोबर सरळच्या सरळ. याला नाव द्यायचं 3x मायनस y इज इक्वल टू 2. 3x मायनस y इज इक्वल टू 2 हा झाला ऍक्सेस. याला 2 4 याला देणार 1 1. हा आता हा पुढचा पॉइंट याला देणार तिसरा पॉइंट काय तिसरा पॉइंट 0 0 2 0 मायनस 2 बरोबर का. चौथा पॉइंट 1 मायनस 1 मायनस 5. ओके झाले का 4 पॉइंट. दुसरी रेष काढा. दुसऱ्या रेष x चा 0 आणि y चा -3. x चा 0 आणि y चा -3 इथं पॉइंट आला. त्याच्यानंतर x चा 2 आणि y चा 1 x चा 2 आणि y चा 1 x चा 2 आणि y चा 1 म्हणजे हा पॉइंट आला तो इथं पॉइंट आला. 0 -3 x चा 2 y चा 1. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट काय 3 तिसरा पॉइंट 3 तिसरा पॉइंट 3 इथे आला 3 हा 1 2 3 पॉइंट मिळाले. चौथा पॉइंट 4 5 4 आणि 5 4 5 गाबाळाच काम झालं थोडं. पण ग्राफ पेपर व्यवस्थित होईल कारण तुम्हाला हे डॉट द्यायची गरज पडणार नाही. आता हे जोडा. आलं का बरोबर. हे बघा ओके -1 -5 हा पॉइंट आला बायसेक्टचा. -1 -5 -1 -5 मध्ये बायसेक्ट होतं. -1 -5 बघा माय आन्सर. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन x is equal to -y x is equal to -1 आणि y is equal to -5 हे झालं तुमचं आन्सर. इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 3x minus 4y is equal to -7 आणि दुसरं इक्वेशन काय 5x minus 2y is equal to 0. या दोघांचं मायनस साइड आहे. तर दोघांना आपण त्यांच्या जागा बदलू. 3x plus 7 is equal to 4y. आलं का इथपर्यंत. हा म्हणजेच काय y is equal to 3x plus 7 upon 4. चला इकडे लक्ष द्या. आता 3x minus 4y is equal to -7 दोघांच्या जागा बदलल्या. दोघांचे चिन्ह बदलले. 3x plus 7 is equal to 4y. 4 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येताना डिवाइड करणार म्हणजे y is equal to 3x plus 7 minus 3x plus 7 divided by 4. हा आता आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची इक्वेशन सोडवायचं. x ची व्हॅल्यू घ्यायची आणि इक्वेशन सोडवायचं. x ची व्हॅल्यू घेतली -1. x ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर बघा काय होणार. लिहून घेतो. y is equal to 3x सोडवलेलं आहे का म्हणजे
सोडवून देताय ना हे गणित हो सोडवून देतो ना. ही साइड y इज इक्वल टू 3x प्लस 7 अपॉन 4. हा मग y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय घेतली आपण -1 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय -1 प्लस 7. हा मग प्लस मायनस काय होणार मायनस होणार. प्लस मायनस मायनस होणार. मग आणि आपण 4 घ्यायचे राहिले ना. हा हे काय झालं आता -3 प्लस 7 अपॉन 4. हा इकडे लक्ष द्या. -3 प्लस 7 किती उत्तर आलं y इज इक्वल टू 4 अपॉन 4. बरोबर का. 4 झाले कॅन्सल. y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतर पुढचं x ची व्हॅल्यू घेतली 0. x ची व्हॅल्यू काय घेतली 0. आता x ची व्हॅल्यू 0 घेतली म्हणजे हे पद इथं 0 झालं. y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 7 अपॉन 4 म्हणजे y इज इक्वल टू 3 प्लस 7 अपॉन 4. 7 प्लस 3 किती झाले y इज इक्वल टू 10 अपॉन 4. 4 2 4 1 जा 4 4 2 जा 8. पॉइंट 2 उरले. हा आणि 2 उरले तर 0 घेतला. 2 वर 0. हा 4 5 जा 20. 4 5 जा किती झाले 20 म्हणजे y ची व्हॅल्यू किती झाली 2.5. y ची व्हॅल्यू किती झाली 2.5. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू घेतली 3. x ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर काय येणार इक्वेशन बघा. y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 7 अपॉन 4 म्हणजे y इज इक्वल टू 3 3 जा 9 प्लस 7 अपॉन 4 म्हणजे y इज इक्वल टू 16 अपॉन 4. हा 4 1 जा 4 4 4 जा 16. y इज इक्वल टू किती आले 4. x ची व्हॅल्यू घेतली 5. x ची व्हॅल्यू 5 घेतली. इकडे लक्ष द्या. y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 15 प्लस 7 अपॉन 4. y इज इक्वल टू 22 अपॉन 4. y इज इक्वल टू 4 × 4 4 पंचे 20 आणि पॉइंट 4 पंचे 20 5.5 म्हणजेच किती आली 5.5. इथं 5.5. पहिली व्हॅल्यू काय आली -1 प्लस 1. दुसरी व्हॅल्यू 1 2.5. तिसरी व्हॅल्यू 3 आणि 4. चौथी व्हॅल्यू 5.5. चला झालं का लिहून. चला पुढचं घ्या इक्वेशन. 5x - 2y इज इक्वल टू 0. 0 च्या जागी 2y ला पाठवा. हा 5x इज इक्वल टू 2y. हा म्हणजेच काय y इज इक्वल टू 5x अपॉन 2. समजलं काय झालं प्रकार. घ्या मग इथं घ्या y इज इक्वल टू 5x अपॉन 2. हा मग x ची पहिली व्हॅल्यू काय घ्यायची. x ची पहिली व्हॅल्यू घेतली -2. x ची पहिली व्हॅल्यू काय घेतली -2. y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय -2 अपॉन 2. y इज इक्वल टू 10 अपॉन 2. मायनसचं साइन येणार बरं का. मायनसचं साइन येणार. 2 1 जा 2 2 5 जा 10. y इज इक्वल टू -5. y इज इक्वल टू -5.
y ची दुसरी व्हॅल्यू घेतली 0, आपलं सॉरी x ची दुसरी व्हॅल्यू घेतली 0, x ची दुसरी व्हॅल्यू घेतली 0, y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 0/2 हा म्हणजेच काय y इज इक्वल टू 0/2 म्हणजेच y इज इक्वल टू काय होणार शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला किंवा शून्य कोणत्याही संख्येला गुणलं हा मल्टिप्लाय बाय 0 और डिवाइडेड बाय 0 आन्सर इज 0 हा मग y ची पण व्हॅल्यू काय येणार 0 येणार x ची 0 तर y ची 0 x ची 0 तर y ची 0 म्हणून कोणाला 0 करण्याचा प्रयत्न करू नये आपणच 0 होऊन जातो बरं का x ची व्हॅल्यू घेतली 1 x ची व्हॅल्यू घेतली 1 y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणजेच y इज इक्वल टू 5/2 म्हणजेच y इज इक्वल टू 2.5 बरोबर का एक मिनिट 2.5 -2 -5 0 0 1 2.5 आणि सोडवायचं राहिलं का शेवटचे शेत. हे काय y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 1/2 y इज इक्वल टू 5/2 y इज इक्वल टू 2.5 बरोबर का झालं. आता x ची व्हॅल्यू घेतली 2 x ची व्हॅल्यू काय घेतली 2 घेतली x ची व्हॅल्यू 2 घेतली x ची व्हॅल्यू y is equal to 5 multiplied by 2/2 y is equal to 10/2 y is equal to 5 शेवटची व्हॅल्यू काय आली आपली 25 शेवटची व्हॅल्यू आली 25 पुसू का घ्या आता ग्राफ काढायला घ्या दोघांच्या 4 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत चला इकडे लक्ष द्या पहिलं बघा इक्वेशन 3x - 4y -7 या इक्वेशनच्या आपण 4 व्हॅल्यू काढलेल्या आहे x इज इक्वल टू -1 y इज इक्वल टू 1 -1 आणि 1 x इज इक्वल टू -1 म्हणजे x वरचा -1 y चा 1 इथं आला पॉइंट दुसरा पॉइंट x चा 1 y चा 2.5 x चा 1 आता x चा 1 आणि 2.5 म्हणजे 2 च्या पुढे एक आहे ना ही 2 ची जाड लाईन असेल त्याच्यामध्ये बारीक फिकट 4 लाईन असतील आणि त्याच्यावरती एक थोडीशी डार्क लाईन असेल तर ही मधोमधची लाईन घ्या ती 5 धरून घ्या 5 धरून घ्या म्हणजे असेल असते 5 वाला 5. चला दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट x चा 3 आणि y चा 4 आणि x चा 3 y चा 4 x चा 5 आणि y चा 5.5 म्हणजे मला सारखंच निम्म्यावर घ्यायचा 5च्या पुढे आणि 6च्या अलीकडे जी मधोमध्ये डार्क लाईन असेल त्या लाईनवर घ्या हा पॉइंट इथं आला ओके आले का एका रेषेमध्ये 4 पॉइंट अरे आले का जोडा स्केलचा वापर करा पट्टीचा वापर करा म्हणजे माझ्यासारखं वापर तिकडे काम नाही होणार पॉइंटला नाव द्या ऍक्सिसला नाव द्या (3x - 4y = -7) हा पॉइंट 1 - 1
दुसरा पॉइंट काय आहे -1 येतो -1 आणि 1 दुसरा पॉइंट 1 आणि 1 2.5 तिसरा पॉइंट 3 आणि 4 आणि चौथा पॉइंट 5 आणि 5.5 ठीक आले का 4 पॉइंट ओके आता पुढचा बघा 5x minus 2y is equal to 0 त्याचे 4 पॉइंट घेतलेले x चा पहिला पॉइंट आहे -2 आणि y चा -5 -2 आणि -5 इथं पॉइंट आला ओके 0 0 इथं आला -2 आणि -5 हा पॉइंट आला इथं 0 0 ओके हा पॉइंट आला त्याच्यानंतर 1 1 and 2.5 1 and 2.5 याच्यात पण आला मग हेच उत्तर आहे त्याचं आलं का लक्षात बाळांनो 1 and 2.5 हे बघा हेच उत्तर आलंय त्याचं तरी आपल्याला गणित पूर्ण करावं लागणार आहे 1 and 2.5 ठीक आहे त्याच्या पुढचं काय मग पुढचा पॉइंट 2 and 5 2 and 5 here is 2 and 5 1.1 and 2.5 मग घ्या अशी याचं नाव काय आहे 5x minus 2y is equal to 0 ऍक्सिसला नाव द्या पॉइंटला नाव द्या स्केल घ्या x ऍक्सिस y ऍक्सिस तुम्हाला ही डॉटेड लाईन करण्याची गरज नाही बरं का डॉटेड लाईन करण्याची गरज नाही तुमच्या ग्राफ पेपरवर त्या सगळ्या लाईन आखून दिलेल्या आहे तुम्हाला समजण्यासाठी मी डॉटेड लाईन केली आन्सर लिहून घ्या पॉइंट इंटरसेक्ट R 1 आणि 2.5 इथं झाला इंटरसेक्ट 1 आणि 2.5 आणि आन्सर आला x is equal to 1 आणि y is equal to 2.5